नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी वॅकन्सी असणार आहे IBPS तर्फे तर पीओ करता येते वॅकन्सी निघालेली आहे. पीओ अँड मॅनेजमेंट ट्रेनिंगसाठी. ओके. POMT साठी प्रोबेशनरी ऑफिसर आणि मॅनेजमेंट ट्रेनिंगसाठी तर वॅकन्सी असणार आहे. टोटल इथं जी वॅकन्सी असणार आहे 5208 पदांसाठी तर वॅकन्सी निघालेली आहे मित्रांनो. आणि ग्रॅज्युएट डिग्रीवाले इथं अप्लाय करू शकता. संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो. कोणत्या कोणत्या बँकेसाठी तर सिलेक्शन आपलं असणार आहे, सॅलरी किती असणार आहे, सिलेक्शन प्रोसेस कसे असणार आहे. ओके. तर आपल्याला शेवटपर्यंत बघायचं आहे व्हिडिओला. चॅनल नसेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे. आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपवर, इंस्टा आणि फेसबुकला फॉलो करायला विसरू नका. त्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आता ही जी वॅकन्सी असणार आहे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन कडून इथे वॅकन्सी निघाली आहे, नोटिफिकेशन आलेली आहे. CRP POMT करता इथे वॅकन्सी निघाली आहे. कॉमन रिक्वायरमेंट प्रोसेस फॉर रिक्वायरमेंट असणारे प्रोबेशनरी ऑफिसर आणि मॅनेजमेंट ट्रेनिंगसाठी. ओके. त्यासाठी आपल्याला इथं 2026-27 साठी तर वॅकन्सी इथे काढलेली त्यांनी. ओके. त्यासाठी जर नंबर ऑफ इथं एक्झामिनेशन वगैरे दिलेले आहे. प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आणि मेन एक्झामिनेशन आपली होत असते याच्यामध्ये. ओके, दोघांसाठी. आता इम्पॉर्टंट डेट्स वगैरे दिलेले आहे ॲक्टिव्हिटीजसाठी. याच्यामध्ये आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म आपले चालू झालेले आहे 1/7/2025 पासून 21/7/2025 पर्यंत. आणि आपलं जे पेमेंट फीस वगैरे असणार याच्यामध्ये पेमेंट फीस वगैरे आपल्याला जे असणार याच्यासाठी आपल्याला सेम डेट आपल्याला असणार पेमेंट फीससाठी. ओके. त्यानंतर आपल्याला कॉल लेटर वगैरे डाउनलोड ऑगस्टसाठी डाउनलोड करून घ्यायचे ट्रेनिंगसाठी पे करून. पीटी ट्रेनिंगसाठी ऑगस्ट 2025 साठी आणि एक्झामिनेशनसाठी ऑगस्ट 2025 साठी आपल्याला इथं डाउनलोड करून घ्यायची आपली एक्झामिनेशन हॉल तिकीट्स. ओके. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आपल्या प्रिमिली एक्झामिनेशन ऑगस्ट 2025 मध्ये असणार आहे. रिझल्ट लागणार त्याचा प्रिमिलीचा सप्टेंबर 2025 ला. आणि कॉल लेटर भेटणार किंवा मेन एक्झामिनेशन सप्टेंबर ऑक्टोबर 2025 ला. आणि मेन एक्झामिनेशन असणार आपल्याला ऑक्टोबर 2025 ला. याचा रिझल्ट लागणार आहे मेन एक्झामिनेशनचा नोव्हेंबर 2025 ला. आणि आपल्याला जी टेस्ट असणार आहे टेस्ट घेण्याची असणार आहे आपल्याला नोव्हेंबर-डिसेंबर 2025 ला. आणि आपला जे इंटरव्ह्यू शेड्यूल होणार आहे इंटरव्ह्यू आपल्या डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 पर्यंत. आणि आपल्याला प्रोव्हिजन अलॉटमेंट जे असणार आहे जानेवारी 2026 किंवा जानेवारी-फेब्रुवारी 2026 मध्ये. ओके. अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे. आपण पुढे जाऊया. त्याच्यामध्ये तुम्हाला इंडेक्स वगैरे दिलेली आहे सगळी माहिती वाचण्यासाठी. ती वाचू शकता. आज आपण पुढे जाऊया. इम्पॉर्टंट नोटिफिकेशन बघूया. याच्यामध्ये कोणत्या कोणत्या बँक असणार आहे. बँक ऑफ बडोदासाठी वॅकन्सी असणार आहे. बँक ऑफ इंडियासाठी, बँक ऑफ महाराष्ट्रासाठी, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, युको बँक, इंडियन बँक ऑफ इंडिया. या बँकेसाठी आपलं सिलेक्शन असणार आहे होणार याच्यामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून. त्यासाठी मित्रांनो जे सॅलरी जे असणार आपल्याला प्रोबेशनरी ऑफिसर मॅनेजमेंट ट्रेनिंगसाठी बेसिक पे असणार आहे आपल्याला 48,480 पासून 85,920 रुपये एवढी सॅलरी आपल्याला इथं भेटणार आहे मित्रांनो. चांगली पॉझिटिव्ह असणार आहे. आपल्याला इथं क्रायटेरियाबद्दल इथं माहिती वगैरे दिलेली आहे आपल्याला. ओके. इंडियन सिटीजनशिप पण अप्लाय करू शकता. याच्यामध्ये 20 ते 30 वर्षापर्यंत आपल्याला एज लिमिट असणार आहे अप्लाय करण्यासाठी. एज लिमिट आपल्याला काउंटिंग होणार आहे 1/7/2025 पर्यंत. ओके. अपर एज लिमिटसाठी सूट असणार आहे कॅटेगरी वाईज. SC/ST कॅन्डिडेटसाठी 5 वर्षाची सूट असणार आहे. ओबीसी साठी 3 वर्षाची सूट आणि PWD साठी 10 वर्षाची सूट असणार आहे. एक सर्व्हिसमॅनसाठी मित्रांनो तर 5 वर्षाची सूट असणार आहे याच्यामध्ये पण. ओके. तिथे कॅटेगरी वाईज सगळी माहिती दिलेली आहे. जे आपण PWD साठी एक सर्व्हिसमॅनसाठी ते आपण इथे बघून घ्यायचे आहे कॅटेगरी वाईज जर इंडेक्स हवा. आता एज्युकेशन क्वालिफिकेशन जे असणार आहे आपल्याला 21/7/2025 पर्यंत कंप्लीट झालेलं पाहिजे आहे. डिग्री ग्रॅज्युएशन आपलं झालेलं पाहिजे तर आपण इथं अप्लाय करू शकतो. ओके. त्यासाठी मित्रांनो इथं मार्कशीट्स वगैरे डिग्री सर्टिफिकेशन आपल्याकडे पाहिजे आहे. मीन्स आपल्याला ऑल एज्युकेशन क्वालिफिकेशन आपल्याकडे पाहिजे आहे. त्यानंतर आपल्याला प्रॉपर आपलं डॉक्युमेंटेशन आपल्याकडे इथं पाहिजे. ओके. ओरिजिनल कॅल्क्युलेट करून घ्यायची पर्सेंटेज वगैरे इथं 60% लागणार आहे आपल्याला. याच्यामध्ये आपल्याला ऑदर कॅटेगरी 55% रिझर्व्ह कॅटेगरीसाठी. ओके. मागासवर्गीयांसाठी. ओके. क्रेडिट हिस्ट्री जी असणार आहे आपल्याला याच्यामध्ये आपल्याला 700 प्लस आपल्याला इथं पाहिजे क्रेडिट स्कोर आपल्याला. ओके. 175 रुपये आपल्याला याच्यामध्ये एक्झामिनेशन फीज असणार आहे. 850 रुपये GST अदर कॅटेगरीसाठी. ओके. PWD साठी SC 175 रुपये. एक्झामिनेशन बद्दल विचारलं गेलं प्रिमिली एक्झामिनेशन आपल्याला असणार आहे. इंग्लिश लँग्वेज 30 क्वेश्चन 30 मार्कासाठी इंग्लिश लँग्वेजसाठी इंग्लिश लँग्वेजमध्ये देऊ शकतो आपण. 20 मिनिटा टाइम असणार आहे. कॉम्पिटेटिव्ह ऑप्शनचे 35 क्वेश्चन 30 मार्कांसाठी इंग्लिश हिंदी लँग्वेजमध्ये देऊ शकतो आपण.
रिझनिंग अबिलिटीचे 35 क्वेश्चन, 40 मार्कांसाठी. इंग्लिश हिंदी लँग्वेज आपण देऊ शकतो. 20 मिनिटा टाइम असणार आहे. 100 क्वेश्चन 100 मार्काचे 60 मिनिट आपल्याला टाइम दिला जाणार आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आता मेन्स एक्झामिनेशन. तर मेन्स एक्झामिनेशनमध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टाईप आणि डिस्क्रिप्टिव्ह टाईप दोघे एक्झाम इथं असतात मित्रांनो. यातून पॅटर्न आहे. ओके, तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये दिलेलं आहे संपूर्ण माहिती. अगोदर प्रिलिमिनरीचं वाचून घ्यायचं, नंतर एक्झाम मेन्सचं आपण नंतर बघूया. ओके, याच्यामध्ये आपण वाचून घ्यायचं ते. प्लीज नोट्स वगैरे इथं दिलेले आहे टाइम्स वगैरे बद्दल. पेनल्टी रॉंग आन्सर असणार आहे 1/4 निगेटिव्ह मार्किंग 0.25%. ओके, कट ऑफ वगैरे आपल्या इथं कॅटेगरीचं लागणार आहे. वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये स्कोर वाईज आपल्या कॅटेगरी वाईज सिलेक्शन असणार आहे. एक्झामिनेशन सेंटर जे असणार आहे ऑल इंडियासाठी सेंटर्स वगैरे दिले जाणार आहे. त्यानंतर ट्रेनिंग वगैरे भेटणार. याच्यामध्ये आपल्याला SC ST PWD OBC साठी ट्रेनिंग भेटत असते. ओके, ते आपल्याला फॉर्म भरताना इथं येस नो करू शकतो आपण. ऑनलाईन पद्धतीने ट्रेनिंग असते. इंटरव्ह्यू वगैरे आपलं घेतलं जातं मित्रांनो मेन ब्रँचमध्ये त्यांच्या हेड ऑफिसला. ओके, तो फॉलोइंग फॉर द ओरिजिनल डॉक्युमेंट सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट आपल्याला लागणार. याच्यामध्ये कॉल लेटर, इंटरव्ह्यू लेटर. ओके, त्याच्यानंतर डेट ऑफ प्रूफ, सर्टिफिकेशन, मार्कशीट, सगळे डॉक्युमेंट आपल्याला पाहिजे आहे अशा पद्धतीचे. हे वाचून घ्यायचे. नॉन सर्टिफिकेशन ज्याकडे एक्सपिरियन्स असेल तुमच्यासाठी. प्रोव्हिजनल अलाउन्स वगैरे दिलेलं आहे. तिथं माहिती वगैरे दिलेली आहे सगळी अशा पद्धतीची. ओके, आयडेंटिटी व्हेरिफिकेशन, डॉक्युमेंट प्रोव्हाइड, सर्टिफिकेशन. ओके, याच्यामध्ये आपल्याला बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन होत असतं. अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे. ओके, आपण आता बघूया डायरेक्ट कॅटेगरी वाईज किती वॅकन्सी असणार आहे सगळ्या डिपार्टमेंटमध्ये. ओके, आपण आता डिपार्टमेंट वाईज वॅकन्सी आपण चेकआउट करून घेऊया. आता हे इंडेक्स दिलेला आहे ऑल कॅटेगरीसाठी किती वॅकन्सी कोणत्या बँकेमध्ये असणार आहे 2026-27 साठी. तर बँकेचे नाव आहे, कॅटेगरी वाईज वॅकन्सी दिलेली आहे, टोटल वॅकन्सी दिलेली आहे. आता इथं तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. ओके, आता याच्यामध्ये बँक ऑफ बडोदासाठी वॅकन्सी असणार आहे 1000 वॅकन्सी कॅटेगरी वाईज. बँक ऑफ इंडियासाठी 700 वॅकन्सी. बँक ऑफ महाराष्ट्रासाठी 1000 वॅकन्सी. कॅनरा बँकसाठी इथं 1000 वॅकन्सी. सेंट्रल बँक ऑफ इंडियासाठी 500 वॅकन्सी. इंडियन इंडियन बँकसाठी कोणत्याही प्रकारची वॅकन्सी नाही आता सध्या. इंडियन ओव्हरसीज बँकला 450 वॅकन्सी. पंजाब नॅशनल बँकला 200 वॅकन्सी. पंजाब अँड सिंध बँकला 358 वॅकन्सी. ओके, हे बँका असणार आहे. याच्यामध्ये टोटल 5208 वॅकन्सी इथं निघालेल्या आहे. चांगली पॉझिटिव्ह असणार आहे. वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीमध्ये आपण बघू शकतो. इथे दिलेलं आहे कॅटेगरी वाईज आपल्याला. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला जे बघून घ्यायचे कोणत्या बँकेमध्ये आपल्याला काम वगैरे करायचं काय काही नाही कसं. आता एक्झामिनेशन आपल्याला असणार आहे तर प्रिलिमिनरी एक्झामिनेशन असणार आहे. प्रिलिमिनरी अँड मेन एक्झामिनेशन आपल्याला असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला स्टेट कोड दिलेला आहे. स्टेट युनियन टेरिटरी NCR प्रिलिमिनरी एक्झामिनेशन सेंटर, मेन एक्झामिनेशन सेंटर ऑल इंडियासाठी इथं वॅकन्सी असणार आहे. ऑल इंडियासाठी आपल्या सेंटर्स पण इथं असणार आहे. तर आपल्याला संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे. आपण इथं रीड करून घ्यायचे. फॉर्म वगैरे कशा पद्धतीने भरायचं, काय भरायचं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये याचा फॉर्म मी भरून दाखवणारच होता, तर काही हरकत नाही आहे. ओके, त्याची लास्ट अप्लाय डेट असणार आपल्याला 21 जुलै 2025 पर्यंत अप्लाय करून घ्यायचं आहे. 1 जुलै 2025 पासून आता 21 जुलै 2025 पर्यंत अप्लाय करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला याचा काही डाऊट वगैरे असेल तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला लाईक करा. तुम्हाला अप्लाय करण्याची लिंक मी त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. आणि PDF फाईल डाउनलोड करायचं असेल तर टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुपवरून डाउनलोड करून घ्यायची. त्याची लिंक तुम्हाला इथं डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल मित्रांनो. ओके, आणि जास्तीत जास्त मित्रांमध्ये शेअर करा. चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करा. बेल आयकनला प्रेस करा. आणि डेली तुमच्या नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी आपल्याला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.